सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक राहू शकतो. आज इतरांना तुमचा अहंकार कदाचित आवडणार नाही, यामुळे तुम्हाला घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी थोडासा अपमान देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही घरामध्ये असो किंवा जॉबच्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवरतीच काम करण्याचा प्रयत्न करा. भूतकाळामध्ये केलेल्या एखाद्या चुकीच्या वागणुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे तुम्हाला आज कोणाचीही साथ मिळणार नाही. नोकरी किंवा व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करूनही समाधान मिळणार नाही. जास्त मिळवण्याच्या नादात तुम्ही सरकारी नियमांचं उल्लंघन करू शकता. यामुळे तुम्हाला तात्पुरता फायदा होईल, परंतु भविष्यामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा चढ उतारांचा राहील. आज तुम्ही जे काही काम कराल ते अनिच्छेने कराल. तुमच्या आरोग्यामध्ये किरकोळ समस्या जाणवतील. तुमच्याकडे काही चांगली कौशल्य असूनही तुम्ही कारणं काढून कामातून वेळ काढण्याचा प्रयत्न कराल. मात्र मनोरंजनाच्या संधी तुम्ही सोडणार नाही. यामुळे कुटुंबामध्ये किंवा इतरांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या किंवा नवीन घटनेमुळे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल. तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला वाईट वाटेल, परंतु तरीही तुमचा स्वभाव सुधारणार नाही. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आज जुगाड करावा लागेल. पैसे वैयक्तिक सुखसोयींवरती तुमचे खर्च होतील. घरामध्ये तुमच्या निष्काळजी वागणुकीमुळे कुटुंबीय तुमच्यावरती नाराज राहतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज तुमची बुद्धी आणि विवेक खूप तीक्ष्ण राहतील. सामाजिक क्षेत्रामध्ये एखाद्या वादावरती तोडगा काढण्यासाठी तुमची मदत घेतली जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावरती नफ्याच्या संधी निर्माण कराल, परंतु शेवटी अति आत्मविश्वासामुळे तुमचं काम बिघडू शकतं. बाहेरच्या लोकांशी तुमचा संपर्क किंवा दूरच्या व्यापारातून पैसा नक्की येईल, परंतु घरगुती खर्च वाढल्यानं तुम्ही फारशी बचत करू शकणार नाही. सहकाऱ्यांच्या निष्काळजी वागणुकीमुळे आणि कामाच्या ठिकाणी कामाची गती मंदावल्यामुळे तुमचा स्वभाव थोडासा चिडचिडा होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक राहू शकतो. तुम्हाला आज अनावश्यक वाद आणि क्लेशांचा सामना करावा लागेल. घरातील लोक तुमच्यावरती कोणत्या ना कोणत्या कारणानं असंतुष्ट राहतील. तुम्ही त्यांचा विरोध करणार नाही, परंतु मनानं तुम्ही दुःखी राहाल. कोणत्या ना कोणत्या कारणानं तुमचं मन आज विचलित राहील. खर्च वाढल्याने आणि मर्यादित उत्पन्न असल्याने भविष्याची चिंता तुम्हाला सतावेल. जिथे तुम्हाला धनलाभ होण्याची आशा अपेक्षा आहे, तिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. तरीही संध्याकाळ होण्यापूर्वी कुठून तरी अचानक धनलाभ झाल्यानं तुम्हाला थोडीशी शांती मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरू शकतो. आजचा दिवस मागच्या दिवसांच्या तुलनेत सुखसोयींमध्ये थोडीशी कमी जाणवेल. घरामध्ये भावंडांशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे मतभेद झाल्यानं सर्व समस्यांमध्ये चिंता वाढेल. विशेषतः आज काही लोकांशी तुम्ही कमी बोला आणि त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आज घरामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीची चर्चा होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काम करत राहाल, परंतु तुमचं मन मात्र उदास राहील. रोजच्या खर्चासोबतच तुम्हाला धनलाभ देखील होईल आणि भविष्यासाठी थोडी बचतही होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास.
श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावपूर्ण राहू शकतो. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या बाळगाल. यामुळे एखाद्या प्रिय व्यक्तीशी तुमचे मतभेद होऊ शकतात. घरगुती आणि व्यावसायिक कामं वेळेपूर्वी पूर्ण होतील, तरीही धनप्राप्तीसाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. दुपारनंतर एखाद्या स्पर्धकाला लाभ मिळाल्यानं तुमच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल. मुलांसाठी, जीवनासाठी आणि व्यवसायासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल. तुमच्या मुलांवरती लक्ष ठेवा, कारण नंतर काही चुकीचं झाल्यास बदनामी होण्याची दाट भीती आहे. नोकरी करणारे लोक देखील प्रलोभनामध्ये येऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी गुप्त मार्ग अवलंबतील. हे उघड झाल्यास त्यांना काहीही मिळणार नाही आणि निश्चितच त्यांच्या मान सन्मानामध्ये घट होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहू शकतो. आज तुमचा स्वभाव आणि वागणूक कोणालाही समजणार नाही. तुमच्या मनामध्ये द्वेष वाढेल आणि नातेवाईकही तुम्हाला अपराधी वाटू लागतील. तुमची वागणूक आणि बोलणं तुम्हाला थोडंसं अडचणीमध्ये आणू शकतं. बोलताना तुमच्यापेक्षा लहान किंवा मोठ्या लोकांचा आदर करणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा बोलणं बिघडल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. आज तुम्ही लोकांच्या तुमच्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न कराल, परंतु ते शक्य होणार नाही. उलट तुम्ही स्वतःचाच मान कमी करून घ्याल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विपरीत फळ देणारा ठरू शकतो. कोणत्याही कामामध्ये स्वतःला जबरदस्ती करू नका आणि कोणालाही अनैतिक काम करण्यास भाग पाडू नका. अपयशामुळे तुमचं मन अनैतिक काम करण्यास प्रवृत्त होऊ शकतं. यापासून तुम्ही दूर राहा, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला कोर्ट कचेरीचे फेरे मारावे लागतील. आर्थिक बाबतीमध्ये अधिक तुम्ही स्पष्ट राहा. पैशांच्या बाबतीत कोणाकडनं तरी फसवणूक किंवा अपमान होऊ शकतो. विचार न करता कोणालाही वचन देऊ नका. दूरच्या व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये वाढ करणं थांबवा, अन्यथा भविष्यामध्ये मतभेद राहतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही प्रमाणात शुभ राहील. तुम्हाला आज तुमच्या सामाजिक वर्तनावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बाहेरील लोकांशी तुम्ही संपर्क कमी ठेवा, नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणानं बदनामीची भीती राहील. एखाद्या जुन्या कोर्ट कचेरीच्या वादातनं तुम्ही भांडण काढू शकता. कोणाला तरी उत्तर देण्यापूर्वी विचार करा की भविष्यात त्याचे काय परिणाम होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी मुलांची किंवा महिलांची मदत घ्यावी लागेल, परंतु भावंडांची मदत घेणं तुम्ही टाळा, नाहीतर तुम्हाला अडचणी येतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनेक अडचणींनी भरलेला असेल. दिवसाच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांशी भांडण होण्याची शक्यता आहे, जे दुपारच्या सुमाराला होऊ शकतं. घरामध्ये मालमत्ता किंवा व्यवसायावरून एखाद्या सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातले विचार आवश्यक असल्यासच व्यक्त करा, अन्यथा ते घरच्यांच्या मोठ्यांवरती सोडून देणं चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही अनिच्छेनं काम कराल. तुमचं मन दुसरीकडे असल्यामुळे एखादी चूक होऊ शकते, ज्यामध्ये तुमचे बॉस नाराज होऊ शकतात. आज तुमच्यासाठी नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्री गणेशांचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा धार्मिक भावनांनी भरलेला असेल. मात्र रोजच्या धावपळीमुळे तुम्हाला पूजेसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. तरीही शक्य तितकं चांगलं दान पुण्य नक्की करा. काम आणि व्यवसायातही तुमचं चांगलं चालेल, परंतु ज्या उद्देशानं किंवा इच्छेनं तुम्ही काम करत असाल ते पूर्ण होण्यात थोडी शंका आहे. पैशांशी संबंधित कामं धावपळीनंतर अर्धी पूर्ण होतील आणि बाकीची कामं आश्वासनावरती करावी लागतील.
काहीतरी आज तुम्हाला रोजच्या खर्चापेक्षा जास्त उत्पन्न देईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे चंदन लावून भगवान शिवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नाजूक राहू शकतो. आज तुमचं शरीर कुठल्या ना कुठल्या रोगाने त्रस्त राहील. आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला डोकेदुखी किंवा डोकं थोडंसं जड वाटू शकतं. सर्दी खोकल्याच्याही तक्रारी राहतील. काम करण्याचा उत्साह थोडा कमी राहील आणि खराब आरोग्य आळसावेल. तरीही कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा उद्देश तुम्हाला अनिच्छेनं करावा लागेल. आज आर्थिक बाबींवरनं तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी वाद होऊ शकतो. कर्जदारांपासून वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धनलाभ मिळवण्यासाठी आजही गुप्त मार्गांचा अवलंब तुम्हाला करावा लागेल. यासाठी तुम्हाला एखादं अनैतिक काम तुम्ही करू शकता, परंतु तसं करणं मात्र टाळा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायींना गूळ खायला घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.